गुड मॉर्निंग फ्रेंड्स. MPSC स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण MPSC कंबाईन प्रिलिम 2025साठी राज्यशास्त्र विषयाकरता कोणते घटक किंवा टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. सोबत आपण मित्रांनो 2025 किंवा 2023च्या प्रश्नपत्रिकेत राज्यशास्त्र या विषयात कोणते घटक आले होते त्याचासुद्धा आढावा घेणार आहोत. चला तर मित्रांनो मग आपण सुरुवात करूया. बघा, राज्यशास्त्र हा विषय आपल्याला परीक्षेमध्ये 15 मार्क्ससाठी असतो. बघा मित्रांनो, हा विषय आपल्याला 15 मार्क्ससाठी असतो. तर बघा, 15 मार्क्सचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणते घटक अभ्यासावायचे आहेत त्यासाठी मी एक शॉर्ट नोट्स काढलेले PYQ ॲनालिसिस करून आणि ती तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर बघा, महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत आपले राज्यशास्त्र विषयासंदर्भात त्याचं बघा मित्रांनो, एक एक तुम्हाला मी सांगत आहे एक्सप्लेन करून. आणि माझ्यासमोर हे बघा प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत. या प्रश्नपत्रिकाचं ॲनालिसिस करून मी तुम्हाला हे सांगत आहे मित्रांनो. तर प्रथम टॉपिक आहे मित्रांनो, राज्याचे राज्यपाल. बघा, राज्याचे राज्यपाल हा घटक प्रत्येक प्रश्न घेऊन येत असतो आपल्या प्रश्नपत्रिकेत. कारण राज्याचे राज्यपाल हा जो विषय आहे हा जो टॉपिक आहे मित्रांनो, राज्याचे राज्यपाल या घटकावर मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. नंतर महाधिवक्ता दुसरा टॉपिक आहे मित्रांनो. राज्याचे राज्यपाल हा एक टॉपिक कंप्लीट केला तुम्ही तर नंतर महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता, नंतर राज्याचा मुख्यमंत्री या संदर्भात तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. नंतर राज्याचे विधिमंडळ, विधिमंडळामध्ये मित्रांनो विधानसभा आणि विधान परिषद कंपल्सरी एक एक क्वेश्चन असतोच मित्रांनो. तुम्ही प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केला किंवा PYQ ॲनालिसिस केले तर त्यामधून तुम्हाला समजून येईल मित्रांनो. नंतर उच्च न्यायालय. बघा मित्रांनो, उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयावर एक कंपल्सरी क्वेश्चन MPSC कंबाईनच्या प्रश्नपत्रिकेत असतो. नंतर आहे मित्रांनो 73वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती या संदर्भात कंपल्सरी एक एक क्वेश्चन असतोच मित्रांनो. कंबाईन प्रिलिम ग्रुप B पकडा किंवा ग्रुप Cचा एक्झाम असेल तरीसुद्धा 73व्या घटनादुरुस्तीवर असतो. नंतर आहे मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करत असताना 100 घटनादुरुस्त्या पाठ करावे लागणारच आहेत मित्रांनो. कारण बघा 2023च्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा एक प्रश्न आलेला होता, 2024च्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा एक क्वेश्चन आलेला होता आणि 2023ला सुद्धा एक प्रश्न आलेलाच होता घटनादुरुस्ती संदर्भात. नंतर आहे मित्रांनो तुम्हाला मूलभूत हक्क या संदर्भात एक हा जो टॉपिक आहे या संदर्भात एक क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. नंतर मार्गदर्शक तत्त्वे, नंतर मूलभूत कर्तव्य, नंतर ग्रामपंचायत, नंतर बघा निवडणूक आयोग या संदर्भात सुद्धा एक एक क्वेश्चन असतो. घटना निर्मिती किंवा घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी या संदर्भात एक क्वेश्चन कंबाईनच्या पेपरमध्ये असतो मित्रांनो आपल्याला. नंतर केंद्र राज्य संबंध या संदर्भात सुद्धा कधी कधी येतो. आणि एक 17वा टॉपिकसुद्धा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, तो म्हणजे भाषा हा टॉपिक. या टॉपिकवर सुद्धा कधी कधी क्वेश्चन येतो. मागच्या वेळेस आपल्या 2024च्या कंबाईनच्या प्रिलिममध्ये भाषा या टॉपिकवर क्वेश्चन आला होता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे टॉपिक मी तुम्हाला सांगितले, याचा पुरेपूर अभ्यास केला आणि PYQ ॲनालिसिस केले आपण प्रश्नपत्रिकाचे तर असं लक्षात येते आपल्याला की या टॉपिकच्या बाहेर कुठेही क्वेश्चन नाही मित्रांनो. हे टॉपिक जर आपण आवर्जून पूर्णपणे आणि या टॉपिकचे नोट्स काढून जर अभ्यास केला तर आपण कुठेही कमी पडणार नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, एक वेळ परत सांगतो तुम्हाला, राज्याचे राज्यपाल, महाधिवक्ता, मुख्यमंत्री, राज्य विधिमंडळ, त्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, नंतर मित्रांनो उच्च न्यायालय, त्यामध्ये आपल्याला कनिष्ठ न्यायालयातसुद्धा अभ्यास करायचा आहे. घटनादुरुस्त्या, 73वी घटनादुरुस्ती, नंतर सूची मित्रांनो, सूचीमध्ये सुद्धा आपल्याला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याचा अभ्यास करायचा आहे. नंतर मूलभूत हक्कावर कलम 32वर मागच्या वेळेस कंबाईन प्रिलिमला क्वेश्चन आला होता. नंतर मार्गदर्शक तत्त्वे यावर सुद्धा कलम 40 विचारतात, कधी कुठलंही मार्गदर्शक तत्त्व विचारले जाऊ शकते मित्रांनो. नंतर कर्तव्य कलम 51 अंतर्गत आपल्याला आर्टिकल 51A त्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी त्यावर कधी कधी येतो. नंतर ग्रामपंचायत, निवडणूक आयोग, घटना निर्मिती किंवा ऐतिहासिक घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि केंद्र राज्य संबंध आणि कधी कधी आला तर भाषा या टॉपिकवर प्रश्न येतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे टॉपिक तुम्ही असे लिहून काढा आणि कंबाईन 2025-24
25साठी 24मध्ये कोणते क्वेश्चन आले आणि 23मध्ये कोणते क्वेश्चन आले होते याचा एक आराखडा बनवून तुम्ही 2025च्या कंबाईनच्या प्रिलिममध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. एवढेच सांगू शकतो मी यावेळेस. ओके, धन्यवाद, थँक्यू.